तर नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. मॅडम 1 तारखेला किंवा लवकरच येणार होत्या, तर म्हटल्या आता जायला पाहिजे. नवीन 2 आजी आलेल्या आहेत आणि ते सगळं गोळ्यांचं औषधाचं फाईल चेक करायचं चालू आहे की आपण अजून काही कुठल्या गोळ्या देऊ शकतो का आजींना. अजून आजी आलेत ना, त्यांनाही बघायचंय म्हणून आलोय आम्ही. आणि तुमची जबाबदारी आहे इथं 20 आजींचे तुम्ही मायलेकर आहात. त्यांना तपासलं की बरं वाटतं. सुंदर आजी तुमची आठवण काढत होती आणि त्या दुसऱ्या आजीला सांगत होती की तुला हात लावू दे, तुझ्या अंगाची सूज निघून जाईल. आणि इकडं पण पाहुणे आलेले आहेत. हे हडपसर म्हणजे हा, तर पूजाताई आणि सर आलेले आहेत. आत्ता सध्या बांधकाम चालू केलेलं आहे, तर सगळी लोक भेटायला येत आहेत, काय चाललंय हे बघतायत, काय करते ज्योती. आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद सपोर्ट असंच मिळत राहो मला. नक्कीच मिळणारच. चांगल्या कामाला काय सपोर्ट करणारी लोक आहेत आता अजूनही. आणि आम्ही सगळ्यांना आव्हानही आव्हानही करतो करतो. की त्यांनी आर्थिकदृष्ट्या मदत करावी. तुम्ही या बघा आणि मग मदत करा. या बघा पटलं तर मदत करा. हो ना. फुलाची पाकळी. नुसते कमेंट लिहितात की आप आगे बढ़ो, बहुत अच्छा काम कर रहे हैं. त्यांनी काही फायदा स्वतः नाही. स्वतःहून मदत केली मदत पाहिजे. करा. थोडीशी जेव्हा जोपर्यंत एक पाऊल पुढे टाकायला तर आजचा आव्हान ह्या 2 जोडप्यांनी केलेला आहे. सर मॅडम तर 3 वर्षापासून कंटिन्यू आहेत आणि खूप मोठी मदत पण आहे. आणि हे सगळ्यात मोठं, जसं जेवण पोटाला लागतं तसंच गोळ्या औषधाने एक चांगला डॉक्टर गरजेचा असतो. चांगला डॉक्टर नाही म्हणणार, आमच्यासाठी तुम्ही मायबाप आहात, माझ्या आजींसाठी. आणि असं कोणीच करत नाही, तुम्हाला सांगते. सगळ्या गोळ्या चेक करतील. आता हे ससूनचे रिपोर्ट आहेत 2 आजींचे, ते सर चेक करतायत की अजून मी ह्याच्यात काही बदल करू शकतो का, आणि जे आहेत ते गोळ्या आपल्याला कंटिन्यू कशा किती दिवस द्यायच्यात. तर धन्यवाद नाही म्हणू शकत मी, त्यांचे आशीर्वाद आहेत तुम्हाला वडून आणताय तिथपर्यंत. आहेतच ना त्याच्यामुळे. आणि आजींना ना वडापाव खूप आवडतो, त्यामुळे दरवेळेस मी फोन केला की त्या म्हणतात मला वडापाव आणा, म्हणून तो बॉक्स आहे वडापावचा बाहेर. वडापाव. आणि छकुली आजीला पांढरा पेढा, हो का? ते तिचं फेवरेट डिश. त्यांना सगळं माहिती आहे. तसं यांनी पण आणलेलं आहे, गुलाबजामुनचं पाकिट आहे, ढोकळा आहे, आणि आज काही मदतही केलेली आहे. आज त्यांच्या आईचं पुण्यस्मरण होतं, पुण्यतिथी होती, तर त्यांनी आज जेवण दिलं होतं दुपारचं. तर त्यांच्या आशीर्वादाने माझे धन्यवाद. आता वरी जाऊया, जरा भेटू. एक मिनिट. मला लय चांगलं केलं तुम्ही. अरे वा. हो, सगळ्यांचा नवीन वर्ष आनंदात जाओ, आरोग्यपूर्ण जाओ, है की नाही. कुमार मॅडम, तुम्हाला बी चेक करायचंय का? हा, काय नाही करायचं? कुंभार मॅडम छान दिसतात. कुणाला कुणाला चेक करायचं त्याने हातवरी करा. हा, कोणीच हातवरी करत नाहीये कुणालाच. चकुले, तुला करायचं? तुला पण करायचंय? दाखवायचे सरांना. बर, हे नवीन आले, हिला फिट येते मॅडम. आणि ते एक अजून, हा पाय दुखतात ना, सांगू आपण सरांना, सांगू. ते काय तुम्हाला आता चेक करायचं चालू आहे, सामान गोळा करतायत सगळं, काय काय करायचं चेक. मोनाजी काय झालं? मोनाजीला काय बघा, जरा विचारा. खाली तुमचं अंग दुखतंय का? काय डाव्याला प्रॉब्लेम होता का? काय होतं? पायाला गोळे उजव्याला येतात का? बरं. हे पाय आहे ना, आणि तो हे हात असं गेलेला होता. गेलेला होता. किती दिवस झाले त्याला? त्याला झालं असं 2-2.5 महिने. अच्छा. रक्त खूप कमी झालंय तुमचं, HB कमी झालंय. हा हा हा. देऊया गोळ्या त्याला. आणि दुसरा काय त्रास होतो? बस तेवढंच. हं. ती खातच नाही. हळदीचं दूध आहे ना, संध्याकाळी बळच देतो, गोळी देतो तिला. आता अर्धी चपाती भाकर खाल्लं तर खाती. आणि ह्याच्यामुळं काय फळं पण देता येत नाहीये तिला, काहीच देता येत नाहीये मला. 127 नॉर्मल आहे ना. तुला काय त्रास होते मंगला मावशी, सांग. कधीपासून सूज आहे? सूज आहे की म्हणजे आता पॅरालाइज झाल्यापासून पण तेव्हा आधी बीपी वगैरे होतं का? होतं की. मग आता गोळी चालू आहे बीपीची? हा. अच्छा.
एकाच पाहिला की दोन्ही बघू दोन्ही पायाला आहे दोन्ही ह्या पायाला ह्याला. आहे. मग इथेच जास्त लकवा गेला होता ना. हा हा. हम्म. हेच बाजू पण मग चालता येतं का तुम्हाला म्हणजे असं काठी शिवाय किंवा ओकरणी वॉकरनी चालताय का? चालते. जशी ही ताली तशी कमी नाही चालत पण बोलायला त्रास होतो. हो. हम्म. तिला ना बोबड बोलते ती एक असं थोडं नॉर्मल बोलती आणि अचानकच मग ती ओ ओ ओ ओ ओ. हा असं ते थोडंसं होत असेल. आता डॉक्टरांना बघून घाबरली का काय तू? भीती वाटते का डॉक्टरांची? अरे बापरे. अरे हा बघा आजी कोणी घाबरत ते बघा मला. होय? काय त्रास आहे तुम्हाला फक्त ते weakness. पायाला मुंग्या येतात. अजून काय दम आम्ही इंजेक्शन देतो का? नाही देत. नुसतं गोळ्या देतो आहे ना. कुठं चालते तू? चालतच नाही ती, उठतच नाही जागेवर. खूप चालायला पाहिजे, जिना उतरायला पाहिजे. जिना उतरती बघा मी. ठीक आहे चालेल, देऊ आपण तुम्हाला गोळ्या आणि ते. हा पायाला दोन्ही पायाला नाही, एकच नाही ना? एकाला जास्त आहे दुसरं. ती एकाला जास्त आहे. पण ती मुवमेंट झाली ना त्यांची, तुमची हालचाल झाली ना की ती सूज कमी होईल. आणि आता तुम्ही अशा बसता की नाही तर पाय लोंबकळ ठेवून नाही बसायचं. काहीतरी स्टूल म्हणा, खुर्ची म्हणा असं घेऊन जरा वर ठेवले ना की मग ते रक्तपुरवठा परत उलटा होऊन त्याची सूज कमी होईल. पण ते असं खाली लोंबकळ सारखा राहिला किंवा पाय वर घेऊन बसला तर सूज कमी होईल. आणि हालचाल करायला पाहिजे, म्हणजे हालचाल केली ना की रक्तपुरवठा नीट होईल सगळ्या भागामध्ये, पायामध्ये, आणि मग ती हळूहळू सूज कमी होईल. चालेल. बरं झालंय. हा गोळ्या चालू ठेवायचे आहेत आपल्याला. यांना येऊन किती दिवस झाले? ह्यांना आता 15 दिवस आले तेव्हा लय वाईट होती अवस्था. तिला तर कसलंच उभारता येत नव्हतं आणि हिला तर खूप दम लागायचा. आता हिला दम नाही काय नाही. तिला पण ती बिना चालून दाखव ग मंगल मावशी, उठून चालून दाखव. ती बसली ना तर तिला आम्हाला उचलावंच लागतं. आता पण खाली जर बसली ना तर माझं हीच जाते बघा. उठ म्हणजे कमरापासून खाली तिच्यात अवसान नाहीये. औषधच नाही. हो, चला. नाही ती बरोबर चालते. आता घरात फिरते ती हात तिकडे. हो ना, चालतंय. श्वास घ्या लांब. आणि असं करायला थोडं. हिला कप खूप होतो मॅडम. हो ना. कप मोठा श्वास घ्या लांब. दमच लय लागतो तिला आणि ते पण ती इथं घ्या टोचल्यासारखं वाटतं. घ्या जोरात. आता छकुलीला पण तपासायचं मग. काय झालं? सुई लावा चांगली सर. काय झालं? काय नाही झालं म्हणून तपासायचंय, शोधून काढायचं का? करून दे. मग बीपी लावू? बीपी लावू का? नाही मला काय नाही बघा जात आहे ना मग ते बरं झालं. चला आता पूर्ण जाईल. माझं बी झालं check. औषध आ? दिल्यावर माझं पण झालं तुझं पण केलं चेक? अरे बापरे. उलटे होत्यात ते दे की औषध पण कुणाला उलट्या होतात? आजीला द्या. हा म्हणून आजीला ना उलटी येते सर सारखी. आपल्याकडे याच्या गोळ्या आहेत ना. सर रोहितने उलटीची गोळी दिल्यापासून जरा बंद झाल्यात. आहे. आहेत ती द्या रोज एक. उलटीची हा खाली आहे. तीच दिली होती काल रोहितने आहे ना दादाने मोना गोळी उलटी अजून 2 ते 4 दिवस द्या त्या गोळ्या. उलटीची गोळी चालू ठेव. चालू राहू दे. बरं. यांना काही दिलेत पण यांना काही जरूर नाही आहे. चांगलं आहे सगळं. चला आता सगळ्याच्या तपासण्या झाल्या, सगळ्यांना व्यवस्थित गोळ्या चालू केल्या. आता जरा हसायला लागल्या बाई आमच्या मंगलबाई. नाहीतर चित्राबाईंना नाही ना उलटी होत? नाही मला ठीक आहे चालेल. बरं होईल बरं होईल. नका काळजी करू. बरं होण्यासाठी आले ना आम्ही. काळजी नाही करायची. गोळ्या औषधं आहे ना. घ्यायच्या. हा. ताई आता तू कशाला रडतीये? हो ना. काय काय रडून काय होणार आहे म्हणून आजी? होय चला गोळ्या औषध बंद करा. सर बंद करा गोळ्या औषध तिचं सगळं. नाही सर बंद करून टाकाय. एवढं सगळं बघ किती एवढ्या किती टाकले चेक करून सगळ्यांचं. हा सर आले का माझं झोप जातो. तिला कालच तिला म्हणलं तुला येणार आहे तपासायला, तू शांत राहा जरा.
ठीक आहे हा? बघ काय म्हणताय, सगळं ठीक आहे म्हणताय तुझं. थोडी आता मागवणार आहे, आली की लगेच घ्यायची. ठीक आहे हा? 1-5 दिवस आपण बघूया काय होते. काळजी नाही करायची अजिबात. अजिबात काळजी नाही. थँक्यू सर. ओके ओके. सगळे पाहुणे बघू शकतात म्हणजे आणि यांना आणले मी आपलं जागेचं संस्थेचं काम दाखवलं आणि आजपासून काम पण सुरू झाले आपलं. गाळ वगैरे काढलेला आहे. आता मोजमापणी करणारी जागा त्यांना पण आपण मी स्वामी समर्थ सहकारी संस्थेचं काम करते, तुम्हाला माहिती आहे. तर तुमचे हे जे नवीन बांधकाम सुरू होत आहे त्याच्यात फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी आज तुम्हाला थोडेसे पैसे देत आहे. खूप नाही आहेत पण मी सुरुवात करून दिलेली आहे. नक्कीच तुमचं काम लवकर पूर्ण होईल असं आपण स्वामींना साकडं घालूया आणि मग ते झाल्यानंतर मात्र मोठी पूजा घालूया. नाही. आणि आजचं ह्या 2 गुंठ्याचं जे प्लॅनिंग आहे, जे काही त्यांनी वास्तुशास्त्रामधून जे काही मला काढून दिलेलं आहे, हे इकडं जिना पाहिजे, इकडे हे पाहिजे, तर फक्त मॅडमनी जे मला प्लॅन अनुसार वास्तुशास्त्राने जे काढून दिलं होतं तसंच आज आम्ही घर बांधतोय. मी हेच म्हणेन की तुम्हाला तुमच्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो आणि तुमची सातत्याने जी सेवा माझ्या आश्रमाला, आज दवाखाना तुमचा सोडून खूप वेळ झालं तुमच्या दोघांचं बंद करून तुम्ही आजींची तपासणी केली, इथं बघायला आलात आणि ह्या लेकीच्या म्हणा किंवा बहिणीच्या म्हणा आज तुमच्या दोघांचे पाठीवर हात आहे. खूप छान वाटलं ह्यांना भेटून. असं वाटतं हे काम खूप लवकर पूर्ण होणार आहे. तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी असेच राहू द्या आणि स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी असतील. धन्यवाद, तुम्ही आज संस्थेला भेट दिली, इथं भेट दिली. खूप खूप धन्यवाद तुमचे. आम्हाला पूजेला बोलव. गाळ वगैरे काढून झालेला आहे. परत मी म्हटलं ना बोलवणार होतो आपण पोकलेन, बोलवलेले आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून हे मशीन लावलेली आहे आणि पूर्ण माती, गाळ, जे काही दगड वगैरे होतं ते काढलाय. खाली पूर्ण खडक लागलाय. खडक लागल्याशिवाय आपण बंद नाही केलेलं. तिकडं जो आहे तो पाण्याचा साठवा होतोय आणि तो पाण्याचा साठवा तिकडं घेतोय आपण आणि तिथून एक मोटर टाकून पाचची बाहेर काढतोय ह्यानी पाणी आपण सगळं. तर आत्ता सध्या असं काम चालू आहे. गाळ पण भरपूर काढलाय आज. आत्ता बोरमध्ये मोटर टाकायची आहे सोमवारी. ह्याच्यामधून पण पाणी येते बरंचसं बोरमधून बाहेर, म्हणून आपल्याला बोरमध्ये पहिलं मोटर टाकून घ्यायची आहे. कारण आत्ता प्रॉपर काम चालू झालं आहे आपलं. माती आहे, सगळं काही आहे. हे मुलं आहेत कामाला लावलेली इकडं. आपले दादा आहेत जे काम करतायत. आत्ता सध्या आपलं सगळं आता जरा 2-3 दिवस नवीन वर्ष झालं म्हणून लोक काही थोडीशी इकडे तिकडे होत होती, पण दादानी वडून आणली आज सगळी लोक. आणि हे कॉलम आहेत ना आपले, हे कॉलम तयार करतात इकडं. आज सकाळी 11 वाजता हे लोक पण आली होती. कॉलम तयार करायचं चालू काम आहे इकडं. हे इकडं कॉलम असे तयार करून ठेवलेले आहेत आपण. बाकीचं काही सामान तिकडं तयार करून ठेवलेलं आहे. आणि लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणून आपण इकडं जनरेटर बोलवलेलं आहे हे इकडं. कारण कामं लाईटीशिवाय होणार नाही आहेत आणि कामं करायची असतील तर तुम्हाला कंटिन्यू लाईट पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचं हे स्टील जे आहे ते हे स्टील कट होणार नाही आहे. म्हणून हे पण आपण भाड्याने आणले. कारण आता प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो आपल्याला. गाडी परत बोलवली आपण. इकडं सगळं हे वायर जोडलेले आहेत. लाईट तिकडून घेतलेली आहे आपण आणि इथं ह्यानी कट करायला लागतं. अजून बरंचसं सामान तिकडं पडलेलं आहे, इकडं पडलेलं आहे. आणि हा ढीग तर तुम्ही बघू शकता मातीचा. खरं प्रॉपर काम आता चालू झालं. अजून ही मातीच निघते, अजून ही मातीच काढते. काय माहिती नाही भगवंतानी एवढी माती कशी काय मलाच दिली आहे. मी परीक्षा म्हणणार नाहीये, पण घर हे घरच असतं. घर बांधताना खरंच काय होतंय ते मुश्किल येतात ते खरंच आत्ता कळतंय. बघा काम चालू आहे हे सगळं. होणार, लवकरच होणार.